हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण क्लास 12चं केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे न्यूमरिकल्स ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्सचा जो फर्स्ट लॉ आहे त्याचा आपण एक मॅथमॅटिकल इक्वेशन बघितलं होतं आणि त्याच्यावरती आज आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. आणि हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे आणि कशा पद्धतीनं न्यूमरिकल सॉल्व करायचे ते मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो. तर बघा, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. आणि हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी यांचे मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा जो डेल्टा यू आहे याला म्हणतो आपण चेंज इन इंटरनल एनर्जी. याला म्हणतो आपण चेंज इन इंटरनल एनर्जी. त्यानंतर हा जो क्यू आहे या क्यूला काय म्हणतो आपण हीट म्हणतो. क्यूला काय म्हणतो हीट. आणि हा जो डब्ल्यू आहे याला म्हणतो आपण वर्क डन. डब्ल्यूला काय म्हणतो आपण वर्क डन. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते महत्त्वाचं काय आहे ते सांगतो बघा. हा जो क्यू आहे, जर तुम्हाला असा शब्द आला हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम असं जर समजा लिहून आलं तर याचा अर्थ आहे तुमचा जो क्यू आहे त्याचं साईन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम असेल तर. दुसरी केस जर असं आलं हीट इव्हॉल्ड किंवा रिलीज फ्रॉम सिस्टीम जर असं आलं तर तुम्हाला जो क्यू आहे तो क्यू घ्यायचा आहे निगेटिव्ह. बरोबर, क्यूची व्हॅल्यू काय असेल निगेटिव्ह असेल जर हीट इव्हॉल्व झाली असेल किंवा रिलीज झाली असेल. हे क्यूचे दोन साईन कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर वर्क डनचे बघू आपण. जर असं आलं वर्क डन ऑन द सिस्टीम किंवा याला म्हणू शकतात बाय द सराउंडिंग. वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असं जर आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जे वर्क डन आहे डब्ल्यू त्याचं जे साईन आहे ते साईन काय घ्यायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे जर वर्क डन ऑन द सिस्टीम असेल बाय द सराउंडिंग. त्यानंतर चौथी केस आहे तुमच्याकडे वर्क डन बाय द सिस्टीम. जर असं दिलं तुम्हाला वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग जर अशा पद्धतीनं जर दिलेलं असेल तर तुमचा जो वर्क डन आहे तो काय असते निगेटिव्ह असते. हे साईन कन्व्हेन्शनमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, तरी एकदा परत रिकॉल करून दिलं. फॉर्म्युला आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. त्यानंतर हीट ॲब्सॉर्ब जर असेल बाय सिस्टीम तर पॉझिटिव्ह. हीट इव्हॉल्ड किंवा रिलीज फ्रॉम सिस्टीम निगेटिव्ह घ्यायचं. त्यानंतर वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग पॉझिटिव्ह घ्यायचं. त्यानंतर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग काय घ्यायचं निगेटिव्ह घ्यायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स बघू. एकदम इझी न्यूमरिकल आहेत. आणि आणखी एक गोष्ट जे महत्त्वाची होती ते सांगायची राहिली की जो क्यू आहे म्हणजे जर तुम्हाला डेल्टा एच काढायचा सांगितला. डेल्टा एच म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी आणि चेंज इन एन्थाल्पी म्हणजेच असते क्यू पी. हे मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर. डेल्टा एच म्हणजेच काय असते क्यू पी. म्हणजेच काय तर क्यू म्हणजे आहे हीट आणि पी दिला तो काय इंडिकेट करते ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर हीट म्हणजेच काय असते डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी. डेल्टा एच म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी. तर हे पण एक महत्त्वाचं आहे ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता. आता स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघू आपण या टाईपचं प्रॉब्लेम कशा पद्धतीनं हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. एकदम इझी न्यूमरिकल्स आहेत. लॉग कॅल्क्युलेशन पण करण्याची गरज नाही. तुम्ही सिंपल ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करून न्यूमरिकल सॉल्व करू शकता. तर याच्यामध्ये बघणार आपण सर्वात आधी फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल गिवन डेटा. हे न्यूमरिकल सॉल्व करू आपण. काय म्हणत आहे पहा. इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 2 किलोजूल ऑफ हीट इज रिलीज. शब्द महत्त्वाचा आहे. काय म्हटलं 2 किलोजूल ऑफ हीट इज रिलीज म्हणजे हीट रिलीज होत आहे. किती 2 किलोजूल. हीट आहे म्हणजे काय आहे क्यू आहे बरोबर. हीट आहे म्हणजे काय आहे क्यू आहे. आणि हीट काय होत आहे रिलीज होत आहे म्हणजे बाहेर चालली बरोबर. म्हणजे साईन काय होणार निगेटिव्ह होणार. आणि किती दिली आपल्याला 2 किलोजूल. किती दिली 2 किलोजूल बरोबर. रिलीज आहे म्हणून इथं कोणतं साईन आहे निगेटिव्ह साईन आहे. पुढे काय म्हणते
अँड 6 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. काय दिलं आपल्याला? 6 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ऑन द सिस्टीम आहे, वर्क म्हटलं त्यानं म्हणजे डब्ल्यू. ऑन द सिस्टीम काय असते? पॉझिटिव्ह. आणि किती दिलं आपल्याला? 6 किलो जूल. 6 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. पुढे काय म्हणते? डिटरमाइन डेल्टा एच अँड डेल्टा यू. डिटरमाइन काय करायचं आहे तुम्हाला? डेल्टा एच काढायचं आहे आणि काय काढायचं आहे? डेल्टा यू काढायचं आहे. तर हे दोन तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. कशा पद्धतीनं फाइंड आउट करणार आपण बघा. डेल्टा एच जर काढायचं असेल तर आपण काय म्हणणार? आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपण काय सांगितलं होतं? डेल्टा एच म्हणजे काय असते? क्यू पी. म्हणजे हा जो क्यू आहे या क्यूलाच काय लिहिलं मी? इथं क्यू पी लिहिलं समजा, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर. म्हणजेच देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू काय होणार? क्यू किती दिलेला आहे आपल्याला? -2 किलो जूल. म्हणजे हे आपण फाइंड आउट केलं, आपल्याला डेल्टा एच फाइंड आउट झाला. आता पुढे काढायचा आहे डेल्टा यू. मग डेल्टा यू काढण्यासाठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे डेल्टा यू साठी? तर आपण म्हणणार देअरफोर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्सचा जो पहिला लॉ आहे त्यानं आपल्याला कोणतं इक्वेशन दिलेलं आहे? तर इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. हे इक्वेशन आहे आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. मग आता बघा, आपल्याला क्यू पण माहिती आहे आणि डब्ल्यू पण माहिती आहे, म्हणजे आपण डेल्टा यू काढू शकतो. म्हणजे काय येणार बघा? क्यू किती दिलेला आहे आपल्याला? तर क्यू दिलेला आहे -2. बघा, त्याच्या आधी याचं युनिट किलो जूल आहे, याचं युनिट किलो जूल आहे, म्हणजे दोघांचं पण युनिट किलो जूल आहे. तर याचं पण युनिट काय येणार? किलो जूल. तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही. तर क्यू दिलेला आहे तुम्हाला -2 प्लस डब्ल्यू किती आहे? +6. डब्ल्यू किती आहे? +6. म्हणजे काय झालं बघा? -2 प्लस प्लस काय होत असते? प्लस, पुढे 6 आणि 6 - 2. 6 - 2 किती? 4. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? प्लस. म्हणजे इथं काय येणार? प्लस. म्हणजे डेल्टा यू आला, डेल्टा यू जो आहे तुमचा तो किती आला? +4. आणि युनिट काय येणार याचं पण? किलो जूल. तर बघा, जेव्हा तुम्ही डेल्टा यू किंवा डेल्टा एच लिहित असाल तर त्याच्यासोबत त्याचे साईन पण लिहायचे. काय आले? तर इथं डेल्टा एच काय आला होता? निगेटिव्ह. आणि जो डेल्टा यू काय आला? पॉझिटिव्ह आला. तर साईन सोबत इंडिकेट करायचं आहे तुम्हाला. डेल्टा एच -2 किलो जूल आणि डेल्टा यू जो आहे तो किती आहे? +4 किलो जूल. अशा पद्धतीनं आपण फाइंड आउट केलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढचं एक्झाम्पल पाहू आपण या टॉपिकवरचं. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. एकदम इझी न्यूमरिकल आहे, काही हार्ड नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युले अप्लाय करता आले पाहिजेत. कोणता फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, पुढचं न्यूमरिकल पाहू आता. पुढचं दिलेलं आहे आपल्याला, काय सांगितलं पहा. पुढच्या न्यूमरिकलमध्ये सेम अशाच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 1 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज. बघा काय दिलं आपल्याला सेकंड नंबरमध्ये दिलं इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 1 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज. 1 किलो जूल आणि काय सांगितलं? हीट म्हणजे काय? क्यू. आणि काय झालं? रिलीज झालं म्हणजे निघून गेली, म्हणजे मायनस झाली, म्हणजे इथं साईन काय येणार? निगेटिव्ह. पुढे फ्रॉम द सिस्टीम, रिलीज फ्रॉम द सिस्टीम अँड 4 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. 4 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. काय दिलं बघा? 4 किलो जूल. काय दिलं? वर्क म्हणजे डब्ल्यू. ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम काय असते? पॉझिटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते? व्हॉट इज द चेंजेस इन इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम. काय विचारलं आपल्याला? व्हॉट इज द चेंजेस, कशामधले? चेंजेस इन इंटरनल एनर्जी, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी हे आपल्याला विचारलं, म्हणजे इक्वल टू येणार क्वेश्चन मार्क. आणखी काय विचारलं आपल्याला? चेंज इन एन्थाल्पी. मग चेंज इन एन्थाल्पी हे पण काढायचं आहे, म्हणजे इक्वल टू काय येणार? क्वेश्चन मार्क. आता बघा, चेंज आहे म्हणजे डेल्टा, इंटरनल एनर्जी आहे म्हणजे यू, चेंज आहे म्हणजे डेल्टा, एन्थाल्पी आहे म्हणजे एच, म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे. मग आता बघा, डेल्टा यू काढण्यासाठी क्यू आणि डब्ल्यू तुम्हाला दिलेला आहे. मग याच्यावरून काय लिहिणार तुम्ही? देअरफोर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स.
आणि थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ काय सांगते आपल्याला, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगते डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असते, क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट करू. काय येणार मग बघा, डेल्टा यू आपल्याला काढायचा आहे जसाचा तसा. क्यू बघा, क्यू आहे -1 प्लस डब्ल्यू बघा, डब्ल्यू आहे +4. म्हणजे काय झालं पहा, -1 प्लस प्लस झालं +4 आणि 4 - 1 की झालं 3. मोठ्या संख्येचं साईन काय आहे, प्लस. म्हणजे डेल्टा यू जो आहे तुमचा तो डेल्टा यू किती आला, तर डेल्टा यू आला +3 आणि कशामध्ये, किलो जूल. का किलो जूल, तर बघा हे दोन्ही पण युनिट किलो जूल होते त्यामुळे आपण कन्वर्ट केलं नाही, हा आपल्याला किलो जूलमध्ये भेटला. आता पुढे काय करणार आपण, डेल्टा यू फाइंड आउट झाला, आता डेल्टा एच पाहिजे. मग ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हे आपल्याला माहिती आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय असते, कॉन्स्टंट प्रेशरवरती ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच इज इक्वल टू काय असते, क्यू पी. म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला, हा जो क्यू आहे या क्यूलाच काय घ्यायचं, क्यू पी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर, मग देअरफॉर डेल्टा एच काय होईल, तर डेल्टा एच काय होणार, क्यू म्हणजेच क्यू पी किती आहे, -1 आणि कशामध्ये आहे, किलो जूल. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पण काय केलं आपण, जो डेल्टा यू आहे आणि डेल्टा एच सेम त्याच प्रोसिजरनं फाइंड आउट केला. फक्त महत्त्वाचं काय, हीट रिलीज आहे की ॲब्सॉर्ब आहे. दुसरा महत्त्वाचं वर्क डन ऑन द सिस्टीम आहे की वर्क डन बाय द सिस्टीम आहे. ह्या बेसिक गोष्टी माहीत असल्या तर तुम्ही साईन देऊ शकता आणि एकदा जर तुम्हाला व्यवस्थित साईन देता आलं तर प्रॉब्लेम तुमचा रॉंग होणार नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढचं न्यूमरिकल पाहू आपण या टॉपिकवरचं. सेम असंच बघायचं आहे, हाच फॉर्म्युला आणि अशाच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा आता पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला, तर पुढच्या न्यूमरिकलमध्ये काय सांगितलं आपल्याला, 3rd नंबर बघा, 3rd नंबरला दिलेला आहे आपल्याला, इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन सिस्टीम ॲब्सॉर्ब 6 किलो जूल ऑफ हीट. काय दिलं बघा, इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन सिस्टीम ॲब्सॉर्ब दिलं, ॲब्सॉर्ब आहे 6 किलो जूल ऑफ हीट. हीट म्हणजे क्यू आणि किती दिली, 6 किलो जूल. आणि हे काय होत आहे, ॲब्सॉर्ब होत आहे आणि ॲब्सॉर्ब जर आलं तर क्यू काय येत असते, पॉझिटिव्ह. हे तुम्हाला सांगितलं होतं. अँड डज 1.5 किलो जूल ऑफ वर्क ऑन सराउंडिंग. काय दिलं, अँड डज 1.5 किलो जूल ऑफ वर्क, 1.5 किलो जूल काय दिलं, ऑफ वर्क. वर्क म्हणजे डब्ल्यू आणि पुढे काय दिलं, ऑन द सराउंडिंग. बघा शब्द काय दिला, ऑन द सराउंडिंग. ऑन द सराउंडिंगचा अर्थ काय होते, बाय द सिस्टीम. जर सराउंडिंगवरती वर्क होत आहे म्हणजे कोण करत आहे, सिस्टीम करत आहे. म्हणजे ऑन द सराउंडिंगचा अर्थ होते बाय द सिस्टीम आणि बाय द सिस्टीम डब्ल्यू काय असते, निगेटिव्ह. हे ध्यानामध्ये घ्या, मी 2 गोष्टी लिहून दिल्या होत्या इथं. डब्ल्यू काय होतं, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. बरोबर, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असेल तर साईन काय येणार आहे तुमचा, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग पॉझिटिव्ह येणार आहे डब्ल्यू. आणि दुसरं होतं बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, त्याच्यामध्ये डब्ल्यू काय होता, निगेटिव्ह. तर यानं इथं काय म्हटलं, 1.5 किलो जूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग म्हटलं त्यानं. मग ऑन द सराउंडिंग आहे तर बाय द सिस्टीम आहे आणि बाय द सिस्टीम काय असते, निगेटिव्ह असते. बरोबर, डब्ल्यू झाला. आणि पुढे विचारलं त्यानं, व्हॉट आर द चेंजेस इन इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी. परत सेम विचारलं, चेंजेस इन इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी. म्हणजे काय विचारलं आपल्याला, चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी हा काढायचा आहे. त्यानंतर चेंज इन एन्थाल्पी हा पण आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इक्वल टू काय ना, क्वेश्चन मार्क. मग आता कसं काढणार बघा, चेंज आहे म्हणजे डेल्टा, इंटरनल एनर्जी म्हणजे यू, चेंज आहे म्हणजे डेल्टा, एन्थाल्पी म्हणजे एच. बरोबर, मग आता डेल्टा यू काढण्यासाठी क्यू आणि डब्ल्यू तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय म्हणणार आपण परत, देअरफॉर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जर आपण थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ बघितला तर काय फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्सचा, डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होतं, क्यू प्लस डब्ल्यू. मग आता या फॉर्म्युल्याचा वापर करा आणि न्यूमरिकल सॉल्व करा. कशा पद्धतीनं करणार बघा, तर डेल्टा यू आहे तर डेल्टा यू आपल्याला माहीत नाही, क्यू माहिती आहे का पा, तर डेल्टा यू जसाचा तसा, क्यू माहिती आहे आपल्याला, क्यू किती दिलेला आहे, +6 प्लस काय आहे, प्लस डब्ल्यू, डब्ल्यू आहे -1.5 म्हणजे काय झालं आता बघा बरं,
हा +6, त्यानंतर प्लस मायनस मायनस 1.5 आणि काय होणार आहे +6 - 1.5. मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट करा, जे आन्सर येईल त्याला मोठ्या संख्येचं साईन. म्हणजे 6 मधून 1.5 जर मायनस केले तर हे आहेत 6.0 मायनस काय येणार 1.5, काय येणार 10 - 5 5. त्यानंतर इथं किती राहिले 5 5 - 1 किती 4, म्हणजे काय येणार 4.5. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस, म्हणजे डेल्टा यू जो आहे प्लस 4.5 किलो जूल. आता किलो जूल का आला त्याचं रिझन हे इथं आहे बघा, हा पण किलो जूल आहे, हा पण किलो जूल आहे, म्हणजे डेल्टा यू पण कशामध्ये येईल किलो जूलमध्ये. हे फाइंड आउट झालं. पुढे आता आपल्याला पाहिजे चेंज इन एन्थाल्पी. मग चेंज इन एन्थाल्पी कसं काढणार आपण, तर आपण लिहितो देअरफॉर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर. आता प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय सांगितलं होतं, डेल्टा एच म्हणजेच काय असते क्यू पी असते. म्हणजेच हा जो क्यू आहे यालाच काय लिहित असतो आपण क्यू पी लिहित असतो कॉन्स्टंट प्रेशरवरती. म्हणजे देअरफॉर काय होणार डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी किती आहे +6 किलो जूल. म्हणजे काय येणार इथं +6 किलो जूल. म्हणजे आपण हे प्रॉब्लेम पण अशा पद्धतीनं फाइंड आउट केलं बरोबर. म्हणजे इथं आपल्याला डेल्टा एच भेटला +6 किलो जूल आणि डेल्टा यू भेटला +4.5 किलो जूल. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यानंतर बघा, तर सेम हे जे प्रॉब्लेम आहेत इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. याच्यासाठी मी होमवर्कसाठी काही प्रॉब्लेम देतो आणि ते होमवर्कसाठीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर अशाच पद्धतीनं घेतो मी, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सोप्या सोप्या पद्धतीनं पाहू बघा होमवर्कसाठी. होमवर्क, तर होमवर्क काय देतो बघा, त्याच्यामध्ये पहिलं न्यूमरिकल घेऊ आपण. काय करायचं आहे तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये लिहून देतो. आपल्याला दिलेलं आहे असं दिलं आहे समजा, हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम हे दिलेली आहे समजा इज, असं म्हणू आपण हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. तर हे दिली आपल्याला समजा 3 किलो जूल हे दिलं. त्यानंतर दुसरं याच्यामध्ये दिलं वर्क डन ऑन द सिस्टीम इज, काय दिलं आपल्याला वर्क डन ऑन द सिस्टीम इज 7 किलो जूल है ना, असं दिलं आपल्याला. तर हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम आहे, दोन्ही दिलं. आणि फाइंड काय सांगितलं दोन्ही केसमध्ये, फाइंड दोन्ही व्हॅल्यू दिल्या डेल्टा एच आणि काय काढायचं आहे डेल्टा यू. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम बरोबर. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये मी काय करतो, इथं दिलं समजा हीट इव्हॉल्ड फ्रॉम द सिस्टीम इज 2.5 किलो जूल हे दिलं. त्यानंतर दुसरं दिलं तुम्हाला वर्क डन बाय द सराउंडिंग, वर्क डन बाय द सराउंडिंग इज, आणि वर्क डन बाय द सराउंडिंग किती दिलं आपल्याला, वर्क डन बाय द सराउंडिंग इज 5 किलो जूल. आणि परत फाइंड काय करायचं आहे तुम्हाला, डेल्टा एच फाइंड आउट करायचं आहे, त्यानंतर डेल्टा यू पण फाइंड आउट करायचं आहे. सेम तसंच हे दुसरं प्रॉब्लेम. त्यानंतर तिसरं प्रॉब्लेम घेऊ आपण, हीट रिलीज फ्रॉम द सिस्टीम इज 4 किलो जूल. त्यानंतर पुढे याच्यामध्ये वर्क डन पुढे दिला आपल्याला ऑन द सराउंडिंग, वर्क डन ऑन द सराउंडिंग इज 8.5 किलो जूल. आणि सेम याच्यामध्ये पण काय करणार आपण, फाइंड काय करणार डेल्टा एच आणि डेल्टा यू हे दोन आपण फाइंड आउट करणार बरोबर. आणि चौथा प्रॉब्लेम देतो मी याच्यामध्ये सेम असंच. काय करतो आपण, हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम किती आहे, तर हे दिली समजा आपल्याला हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम दिली आपल्याला 3.5 किलो जूल. आणि दिलं वर्क डन ऑन द सिस्टीम इज 4.5 किलो जूल. आणि परत काय करणार आपण, फाइंड डेल्टा एच आणि
पुढे दिलेलं आहे आपल्याला डेल्टा यू, हे दोन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर जो आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला त्याचं हे होमवर्क आहे, सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. वाक्यावरती ध्यान द्यायचं. ऑन द सिस्टीम आहे, बाय द सिस्टीम आहे, ऑन द सराउंडिंग आहे, बाय द सराउंडिंग आहे, रिलीज फ्रॉम सिस्टीम आहे, ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम आहे. अशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या जर ध्यानात ठेवल्या तर हे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत एन्थाल्पी चेंजवरचे प्रॉब्लेम. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. त्याच्यासोबतच या चॅप्टरच्या ऑनलाईन MCQ टेस्टसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पण ते जॉईन करण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल, टेलिग्राम ॲप डाउनलोड करावं लागेल आणि तिथं तुम्हाला याच्या फ्री नोट्स पण भेटतील आणि तुम्ही ऑनलाईन MCQ टेस्ट पण देऊ शकता.